नागरिकांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मागतो की सगळ्यांनी येऊन इथं प्लॅन बंद करायला सगळ्यात मोठा विजय आहे आपला. महानगरपालिकेला माहिती की हा प्लॅन्ट खरा कोणाचा आहे. तुमच्या सजग असण्यामुळं हा खरं तर प्लांट इथून हलवला जातो. त्या लक्षात आलं की आरसीएम प्लॅन्ट उभा होतोय म्हणून या ठिकाणी जर हा प्लॅन्ट आला तर अतिशय भयंकर प्रकार होणार होता. राजकीय शक्ती असल्याशिवाय असा प्लॅन डायरेक्ट उभा करणं, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, कोणाचा प्लॅन होता अजूनपर्यंत ते माहिती नाही. तर माझ्यासारखा एक स्कूल बसवाला नगरसेवक का नाही होऊ शकत? त्यांनी पैशाचा धूर केलाय. या भागामध्ये ते फिरकले सुद्धा नाही. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चेतला चेहरा हा एक स्पेशल एपिसोड सध्या करत आहोत आणि या निमित्तानं या चर्चेतल्या चेहऱ्या बरोबर आपण गप्पा मारतोय आणि हा चेहरा नेमका चर्चेत काय हे सुद्धा या निमित्तानं समोर आणत आहोत. त्या संदर्भात चर्चा होते. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल, हा आरसीएम प्लांट आहे. पाषाण सुतारवाडी लगत जो आपला हायवे जातो मुंबई बेंगळुरू, त्या हायवेला लागून आहे हा. तर हा आरसीएम प्लांट इथं होता. इथं जे मिक्सचर तयार होणार होतं यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होणार होतं. बाजूलाच पक्षी अभयारण्य तुम्हाला दिसेल, त्याच्याच बाजूला ऐतिहासिक असं पाषाणचं तळं दिसेल आणि त्याच्या बाजूला ही सुतारवाडी, पाषाण, मग त्याच्यानंतर टेकडी आणि पुढं बाणेर बालेवाडी, सुसरोड, इकडं बावधान, असा हा सगळा परिसर आहे. म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेला अतिशय वेगानं आणि खूप चांगल्या पद्धतीनं विकसित होत असलेला हा परिसर मानला जातो. परंतु इथं प्रदूषणाचा हा धोका ओळखून इथं जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामुळं या आरसीएम प्लांटला आता इथं स्थगिती दिली जाते. पण हे आंदोलन कोणी केलं, तो चेहरा कोण आहे, ते माझ्यासोबत आहेत मयूर सुतार, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पाषाणमध्ये ते काम करतात, पाषाण सुतारवाडी आणि ह्या सगळ्या बाणेर बालेवाडी भागामध्ये. त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊ नेमकं आंदोलन काय होतं, कशामुळं त्यांनी आंदोलन केलं आणि याच्यामधून आता ते काय नेमकं कुठल्या स्थितीला हे काम आहे, ते खरंच रद्द झालंय का आणखी काय वेगळं आश्वासन दिलंय आणि निवडणुकीला ते इच्छुक आहेत, त्यांची काय इच्छा आहे, त्यांना इथल्या नागरिकांसाठी काय करायचंय हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मयूर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. आरसीएम प्लॅन तुमच्या आंदोलनामुळं इथं त्याचं काम थांबलेलं आहे, पण नेमकं हे काम सुरू होतं, त्या आरसीएम प्लॅनचा इथं काय धोका होता, कशामुळे तुम्ही आंदोलन केलं, ही सगळी प्रक्रिया काय होती? सुरुवातीला या ठिकाणी एकतर पहिला हा खाली रोड होता, त्याच्यानंतर यांनी एक महिनाभरामध्ये नुसती भर टाकून मुरुम टाकून हाईट केली. हाईट केल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं स्थानिक नागरिकांना की या ठिकाणी NHIचं ऑफिस होणार आहे. कालांतराने इथं आरसीएम प्लॅन्ट उभा केला. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आरसीएम प्लॅन्ट उभा होतोय म्हणून. मग आम्ही संबंधित अधिकारी दुबे म्हणून आहेत त्यांना विचारलं की बाबा हा प्लॅन्ट तुम्ही परमिशन आहे का तुमच्याकडं. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ती परमिशन प्रोसेसिंग मध्ये आहे. मग आम्ही संबंधित विभागाला, क्षेत्रीय कार्यालय असू द्या, NHIच्या अधिकारी असू द्या, या सगळ्या संबंधित जे त्यांच्या परमिशन असतात त्या सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केले, सगळ्यांना निवेदन दिले. NHIचे हेड आहेत त्यांनाही आम्ही निवेदन दिलं की बाबा हा प्लॅन्ट तुम्ही इथं उभारू नका, कारण का इथं लोकवस्ती आहे आणि महाराष्ट्र शासनाने शासित केलेलं पक्षी अभयारण्य आहे आणि ऐतिहासिक तळ आहे, जेणेकरून इथली ज्या प्रदूषणामुळं इथं ज्या बाणेर बालेवाडी, सूस, माळुंगे, सुतारवाडी या परिसरामध्ये जी निसर्गाचं सौंदर्य मानलं जातं, या ठिकाणी जर हा प्लॅन्ट आला तर अतिशय भयंकर प्रकार होणार होता. मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन घेण्याचा त्यांना इशारा दिला. 23 तारखेला त्यांच्या संबंधित अधिकारी, NHIचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलं की हा आम्ही प्लॅन्ट शिफ्ट करत आहोत. मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी या सगळ्या सर्वसामान्य लोकांचा विचार केला की बाबा इथं आपल्याला हा प्लॅन नको आहे म्हणून.
असं आमच्या आंदोलनाला ह्या शेवटच्या क्षणापर्यंत यश आलेलं आहे. तुम्ही निवेदनं ज्यावेळेस दिली त्यावेळेस त्यांचा काय प्रतिसाद होता? ऍक्च्युली त्यांना माहितीच नव्हतं की हा असं कुठे प्लॅन्ट उभा होतोय म्हणून. हा कुठल्या तरी म्हणतात ना राजकीय शक्ती असल्याशिवाय असा प्लॅन डायरेक्ट उभा करणं अशी कोण डेअरिंग करू शकत नाही. बरं, ह्याच्या मागचं आम्हाला अजूनपर्यंत सांगितलं नाही. कोण कॉन्ट्रॅक्टर होता, कोणाचा प्लॅन होता, अजूनपर्यंत ते माहिती नाही. ना आम्हाला माहिती, ना क्षेत्रीय कार्याला माहिती, नाही कुणालाच माहिती, ना महानगरपालिकेला माहिती की हा प्लॅन्ट खरा कोणाचा आहे. पण हा कॉन्ट्रॅक्टरचा प्लॅन्ट होता जो दिल्लीवरून आला होता असं आम्हाला सांगण्यात आले. पण आता तो हलवण्यात येतोय. आता हलवण्यात. कुठं जाणार आहे हा प्लांट? हा त्यांनी असं सांगितलं की त्यांना कुठेतरी रावेत या भागामध्ये जागा मिळालेली आहे. कारण का हा प्लॅन्ट जवळजवळ आपल्या रावेत पासून ते खेड शिवापूर पर्यंत जे मटेरियल लागणार आहे त्याचा हा प्लॅन्ट इथे उभारण्यात आला होता. हे तुमच्या सजग असण्यामुळं हा खरं तर प्लांट इथून हलवला जातोय. त्याच्यामुळं इथलं हे निसर्गरम्य असलेलं पक्षी अभयारण्य असेल, ऐतिहासिक तळं आहे किंवा नागरी वस्ती यांचा जो धोका आहे तो टळलेला आहे. खरं तर म्हणजे या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे, तुम्ही पण निवडणुकीला इच्छुक आहे. महानगरपालिकेची निवडणूक होते, तुम्ही काय निवडणूक लढणार आहे का? आता एवढा मोठा प्रभाग आहे, निवडणूक तर लढणार. पक्षाने जर आदेश दिला की लढा तर लढावंच लागणार. काय वाटतं तुम्हाला? हे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण स्थिती पाहता पुण्यातली, तर तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये असणार की नसणार या पण अजून गोष्टी अनुत्तरित आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढायची झाली तर कशा पद्धतीनं लोक तुम्हाला म्हणजे लोकांनी तुम्हाला मतं का द्यावीत? लोकांनी मतं का द्यावी? हे बघा, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आम्ही तळागाळाचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही नेहमी लोकांच्या सहकार्यामध्ये आम्ही महत्वाची आणि मोलाची भूमिका नेहमी आम्ही पार पाडतो. आज ट्रॅफिकचा विषय असू द्या, सगळीकडे आम्ही पुढं असतो. कोणताही विषय असू द्या, हॉस्पिटल रिलेटेड असू द्या, कोणाचं शासकीय असू द्या, आम्ही सगळ्या गोष्टीला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पुढं असतो. राहिला प्रश्न की माझा निवडणूक लढण्याचा जो काय मी इच्छुक आहे, जर देशाचे पंतप्रधान चहावाला होऊ शकतो, रिक्षावाला जर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर माझ्यासारखा एक स्कूल बसवाला नगरसेवक का नाही होऊ शकत? इच्छाशक्ती आहे. आमच्याकडे जरी धनसंपत्ती नसली, बाकीचे जे उमेदवार आहे प्रबळ दावेदार, ज्यांनी पैशाचा धूर केलाय या बानेर बालेवाडी भागातल्या, जेणेकरून 8 वर्षामध्ये या भागामध्ये ते फिरकले सुद्धा नाही. सावत्र भावाची भूमिका दिली बानेर बालेवाडीच्या पलीकडच्या नेत्यांनी या भागातल्या. मला सांगा, आमच्याकडं कोविडच्या काळामध्ये या भागामध्ये सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुसरोड या भागामध्ये एकही कोविड सेंटर नव्हतं. सत्ताधारी पक्ष आहे, एक राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, 3 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, तरी सुद्धा आमच्या भागामध्ये एकही कोविड सेंटर दिलं नाही. लोकांचे हाल झाले. आता आम्हाला काही भरपूर मुद्दे आहेत की जेणेकरून ते लोकांच्या निदर्शनास आणून आम्ही इलेक्शन लढू शकतो आणि त्याच्यावरती आम्हाला ज्या पद्धतीने काम करायचंय ती आमची एक तळमळ आहे. त्यामुळे लोक आमचा प्रतिसाद देतील असं आमची आशा आहे. जर लोकांनी जर तुमच्यावर विश्वास टाकला तर इथं कुठल्या समस्या आहेत की त्या पहिल्यांदा तुम्हाला सोडवायला आवडतील? सगळ्यात पहिली समस्या म्हणजे इथला कचरा आणि ट्रॅफिक आहे, जे कुठलंही प्रयोजन न करता या लोकांनी डायरेक्ट उभं केलंय. सुतारवाडीची मंडई असू द्या, पाषाणची मंडई असू द्या, आता ह्या ऐतिहासिक तळ्यामध्ये जे स्विमिंग पूल बनवलाय त्याचं व्यायामशाळा बनवली, त्याचं काही प्रयोजन नाही. परत खाली एक पक्षी अभयारण्य केलं होतं त्यांनी छोटंसं, ते तर अजूनपर्यंत चालूच नाही. मग हे फक्त दाखवण्यासाठी काम केलेलं आहे. तर त्याच्यात ते आम्हाला सगळं कार्यरत आणायचंय, त्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. या व्यतिरिक्त काय म्हणजे शाळा असेल, आरोग्य असेल, तुम्ही ट्रॅफिकचा विषय केला, इथं ट्रॅफिक जॅमिंग पण खूप मोठ्या प्रमाणात होतं. या भागामध्ये सगळ्यात जास्त IT वाली लोक राहतात. सुतारवाडी झालं, पाषाण झालं, सोमेश्वरवाडी झालं, बानेर झालं, बालेवाडी झालं, हे सगळे IT सेक्शन मधले आलेले लोक आहेत. आणि इथं जे म्हणजे खास करून मुलांवरती आणि ट्रॅफिकवरती म्हणजे शाळा आणि मुलं
यांच्यामध्ये जाण्या येण्याला जो वेळ लागतो हा ट्रॅफिकमुळे लागतो. तुम्ही कधी सुसगावला गेलात ना, तर सुसगावला जाण्यासाठी कधी 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 1-1 तास 2-2 तास लागतात. बानेरला पण तीच अवस्था आहे. राधा चौक एवढा जाम होतो की कधी कधी मुलं 2-2 तास गाडीमध्ये बसतात. आता मी स्वतः स्कूल बस चालवतो. माझ्या 20-25 स्कूल बस आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये मला ह्याच्यातला अनुभव आहे की आपण कुठं केल्याने, काय केल्याने, कसं ट्रॅफिकला आपण हाताळू शकतो आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी भविष्यात आपण कशा पद्धतीने लोकांची सोय होईल असं आपण करू शकतो. हे तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की चर्चेतला चेहरा जो आपण या निवडणुकीच्या निमित्तानं जो तुमच्या समोर आणतोय, तर या आरसीएम प्लॅनच्या संदर्भामध्ये यशस्वी आंदोलन करून या पाषाण सुतारवाडी, बाणेर बालेवाडी भागामध्ये मयूर सुतार हे सध्या चर्चेमध्ये आले. हे यशस्वी आंदोलन याच्यासाठी झालं की पुढचा जो प्रदूषणाचा धोका आहे, जो धुळीचा धोका होता, ज्यामुळे इथल्या नागरी वस्तीला, पशु पक्षी यांना म्हणजे निसर्गाला जी हानी पोहोचणार होती, ती यांच्या आंदोलनामुळं हा प्लॅन इथून आता हलवला जातोय. आणि शिवाय ते निवडणुकीला इच्छुक पण आहेत. सध्या चर्चेत त्याच्यामुळं ते आलेले आहेत. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जर इथल्या नागरिकांनी त्यांना जर संधी दिली, तर ते काय करण्याची त्यांची इच्छा आहे ही त्यांनी तुमच्या समोर मांडलेली आहे. असेच नवनवीन अनेक चर्चेतले चेहरे आपण शोधूयात आणि तुमच्यापर्यंत, तुमच्या पुढं ते आणूयात. या निवडणुकीच्या निमित्तानं त्या संदर्भामध्ये चांगली चर्चा होईल आणि हे चर्चेतले चेहरेही तुम्हाला समजतील. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.